मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं। पण आता या कार्यक्रमावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची नवीन ठिणगी पडली आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळल्यानं जलसंपदा मंत्री विजय शिवतारे आता चांगलेच संतापलेत। शिवतारेंनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर हल्लाबोल केलाय। गिरीश बापट यांची मस्ती उतरवायला शिवसेना पुण्यामध्ये पूर्ण ताकदीने उतरेल। भाजपला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा विजय शिवतारेंनी दिलाय। त्याचं कारणच हे आहे की दाखवता आम्हाला युती करायची आहे, वर लोकांचा दिशाभूल करतायत आणि प्रत्यक्ष वागताना अतिशय घाणेरड्या पद्धतीने हीन पद्धतीने गिरीश बापट वागतायत। त्याचं उदाहरण हे आता मेट्रोच्या उद्घाटनाचं आहे। मी मंत्री असताना सुद्धा आणि माझं 3 प्रभाग आहे तिथे, का त्यांनी टाळलं गेलं? पुणे महानगरपालिकेच्या जेवढ्या उद्घाटन होतात तिथे पुणे महानगरपालिका ही बरोबर अगदी पेपरच्या न्यूजपासून सर्व ठिकाणी विजय शिवतारे मंत्री म्हणून माझा तिथे प्रोटोकॉल राखला जातो। मग गिरीश बापटांना कळत नाही का प्रोटोकॉल? आणि प्रोटोकॉलच्या बाबतीमध्ये गिरीश बापटांना कोणी शिकवावं? संसदीय कामकाज मंत्री आणि प्रोटोकॉल याच्या बाबतीतलं सगळ्यात जास्त माहिती असणारा विधानसभेतला तो माणूस आहे। आणि तो जर ही चूक नाही, हे पर्पजली केलेलं आहे। गिरीश बापटांची ही भीती आहे, परंतु कुणी कोंबडा झाकून ठेवल्याने हरवताना राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये जी चरबी असेल त्यांना आणि अशा प्रकारचा महाज असेल तर तो महाज निश्चितपणे उतरवला जाईल। मी अगदी पूर्ण ताकदीने आम्ही सगळेजण निवडणार, 100% होईल। जिथे राष्ट्रवादीला बारामतीमध्ये झाला, मी पूर्णपणे सांगतो, पूर्ण ताकदीने संपर्क मंत्री म्हणून मी ही जी मस्ती आहे गिरीश बापटांची आणि भाजपच्या काही आमदारांची, ती मस्ती उतरवायला पूर्ण ताकदीने विजय बापू शिवतारे जसं तिथे बारामतीत होता तो पुण्यात उतरणार आणि त्यांची जागा त्यांना दाखवणार।